मित्रांनो, इथे जमलेल्या प्रत्येकाने काहीतरी स्वप्न पाहिलं आहे. डॉक्टर होण्याचं, इंजिनियर होण्याचं, ऑफिसर होण्याचं. परंतु हे शिक्षण परवडणार कसं? आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे शासनाच्या शिष्यवृत्ती योजना. नमस्कार, मी मंगेश संजय बडक, इंद्राज महाविद्यालय सिल्लोडचा विद्यार्थी. आज केंद्र व राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना आणि त्यांची अंमलबजावणी याच विषयावर मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे आणि शिक्षण हीच खरी समता आहे. पण वास्तवात पाहिले तर अनेक विद्यार्थी आजही पैशाच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाची संधी समान प्रमाणात मिळावी यासाठी भारतीय संविधानाने तरतूद केली आहे. परंतु वास्तवात आजही आर्थिक विषमतेमुळे, सामाजिक बंधनांमुळे आणि कुटुंबियांची दुर्बल परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या आहे आणि या योजनांचं उद्देश म्हणजे कोणीही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये. आता केंद्र शासनाच्या योजनांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती राबवली जाते. इन्स्पायर स्कॉलरशिप ही गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शहीद जवानांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत दिली जाते. तसेच राज्य शासनाच्या योजनांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना, महात्मा फुले शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना जी की मुलींसाठी आहे, तसेच विद्या सहाय्यक योजना यांचा समावेश होतो. शिक्षणात समान संधी निर्माण करणे, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि शिक्षणातील विषमता कमी करणे म्हणजेच माझ्या आणि तुमच्यासारख्या अनेक गरजू विद्यार्थ्यांचा या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणामध्ये विकास साधणे आणि याच सुशिक्षित युवकांच्या बळावर अखेर देशाचा विकास साधणे हेच या शिष्यवृत्ती मागील आपल्या सरकारचं इप्सित आहे असं मला वाटतं. त्याही पुढे जर विचार केला तर या शिष्यवृत्तीचा खरा परिणाम काय झाला तर शेतकऱ्याचा मुलगा पैशाअभावी कॉलेज सोडणार होता तर तो या शिष्यवृत्तीमुळे आज इंजिनियर झाला आहे. गरीब मजदुराची मुलगी शिकणं थांबवणार होती पण ती सावित्रीबाई फुले या शिष्यवृत्तीमुळे आज डॉक्टर बनून समाजाची सेवा करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शिष्यवृत्तीचा लाभ घेणारे अनेक विद्यार्थी आज प्रशासकीय अधिकारी बनून देशाला दिशा देत आहेत. NTSC आणि इन्स्पायर स्कॉलरशिप सारख्या योजनांमधून अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन करून देशाचे वैज्ञानिक म्हणून नाव कमावले आहे. त्याही पुढे जात विचार केला तर योजना जाहीर करणं ही पहिली पायरी आहे. परंतु त्याचा खरा उपयोग होण्यासाठी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होणं फार महत्त्वाचं आहे. तर काय आहे शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया? सर्वप्रथम शासन विद्यार्थ्यांना माहिती पोहोचवतो. त्यानंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातात, कागदपत्रांची पडताळ केली जाते, योग्य पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि शेवटी शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. पण इथेच काही अडचणीही येतात. अर्ज प्रक्रिया गुंतागुंतीची असून विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येतात. आवश्यक कागदपत्रांची संख्या जास्त असते. विद्यार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा होण्यात वेळ लागतो. या योजनेची योग्य माहिती दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे विद्यार्थी पात्र असून सुद्धा वंचित राहतात. जर योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर ही योजना फक्त काही विद्यार्थ्यांपुरतीच मर्यादित राहणार नाही तर प्रत्येक गरजू विद्यार्थ्याच्या आयुष्याला दिशा देणारी ठरेल. त्याही पुढे जात खऱ्या अर्थाने विचार केला तर मला असं वाटतं शिष्यवृत्ती योजना ही फक्त पैशाची मदत नाही तर ती आहे प्रत्येक गरीब विद्यार्थ्याच्या स्वप्नांना पंख देणारी प्रेरणा. ती आहे गरीब विद्यार्थ्याच्या आयुष्याला दिशा देणारा आधारस्तंभ आणि तीच आहे या राष्ट्राची खरी गुंतवणूक. शिष्यवृत्तीचा फायदा घेऊन कोणी
कुणी डॉक्टर, कुणी वैज्ञानिक, कुणी वैज्ञानिक, कुणी प्रशासकीय अधिकारी होऊन देशाला दिशा देत आहे. म्हणूनच मी ठामपणे सांगतो, शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले प्रत्येक मूल हे उद्याचा राष्ट्रनिर्माता आहे आणि याच मुलाच्या बळावर भारताचे सुवर्ण भविष्य घडणार आहे. धन्यवाद.